नमस्कार, वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीयानिमित्त मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळीची रेसिपी बघणार आहे। एकदम साधी आणि सोपी सरळ रेसिपी मी शेअर केलेली आहे। अगदी काटोकाट पुरण भरलेलं आहे। बघू शकता एकदम छान अशी पुरणपोळी तयार होते। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी कुकर घेतला, यामध्ये चण्याची डाळ घेतली, 1 वाटी चण्याची डाळ घेतली। आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। मी 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ स्वच्छ धुवून झाली आहे, यामध्ये पाणी घालूया। डाळीच्या वरती 1 इंच एवढं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आणि पाव चमचा तेल घातलेलं आहे। हे मिक्स करून घेऊया। झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायचे। आता शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण लगेचच पीठ मळून घेऊया। ज्या वाटीने डाळ मोजली आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। मी संपूर्ण गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करणार आहे। तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा सुद्धा वापरू शकता। यामध्ये पाव चमचा मीठ घातले। आता एका ग्लासामध्ये पाव चमचा हळद मिक्स करून घेतली। याने आपल्याला पीठ मळायचं आहे, म्हणजे पिठाचा रंग सुद्धा छान येतो। इथे मी जे पीठ वापरले ते मी चाळणीने छान असं चाळून घेतलेले आहे। एकदम सुजीच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही एकदम पातळ कपड्याने सुद्धा हे पीठ गाळून घेऊ शकता। जितकं छान आणि असं बारीक पीठ असेल तितक्याच पुरणपोळ्या एकदम छान होतात। त्यामुळे पीठ व्यवस्थित चाळून घेणे इथे खूप गरजेचे आहे। आता मी छान असं पीठ मळून घेते। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट असं पीठ मळले त्यानंतर त्याला थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला मऊसर हे पीठ करून घ्यायचं आहे। मी 2 ते 3 मिनिटं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। मऊसूद असं पीठ मळून झालेलं आहे। आता हे झाकून आपण 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत आपण इथं गूळ कट करून घेऊया। इथे मी गुळाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ घेणार आहे। तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। गूळ चिरून घेतलाय। आता इथे कुकरच्या सुद्धा शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपली डाळ शिजलेली आहे। 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी मऊसूद डाळ शिजली जाते। बघू शकता एकदम छान अशी डाळ शिजलेली आहे। मी ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस पुरण बनवते त्याच पद्धतीने तुम्हाला पुरण बनवून दाखवणार आहे। यामुळे भांड्यांचा सुद्धा जास्त पसारा होत नाही आणि अगदी झटकीपट असं पुरण बनून तयार होतं। यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचे। ते तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता। तुम्ही पहिल्यांदाच जरी ही पुरणपोळी बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट होईल, कारण पुरणपोळी ही पुरणावरच डिपेंड असते। जर पुरण बिघडलं तर आपली पुरणपोळी सुद्धा बिघडते। त्यामुळे मी जी पद्धत दाखवली आहे या पद्धतीने जर तुम्ही केलं तर एकदम छान असं पुरण तयार होईल। आता लगेचच मी पुरण बनवायला घेते। आता त्याच कुकरमध्ये मी ही डाळ घातली आहे आणि त्यामध्येच 1 वाटी गूळ घालून घेतलाय। 1 वाटी डाळीसाठी मी ते 1 वाटी गूळ घेतलाय। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यामध्ये आपली पुरणपोळी परफेक्ट अशी बनून तयार होते। जास्त गोडही नाही आणि कमी गोडही नाही, एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होते। आता गॅसवर ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे। अजिबात गॅस फुल करायचा नाही, नाहीतर आपलं पुरण खाली तळाला लागू शकतं। त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचंय। आता जरी आपल्याला हे पुरण पातळ दिसलं असलं तरी सुद्धा जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होत जातं। आता पुरण हे शिजत आलं हे कसं ओळखायचं, यामध्ये चमचा उभा ठेवायचा आहे। उभा राहिला म्हणजे आपली पुरण व्यवस्थित झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे पुरण अजूनच घट्ट होत जातं। आता गॅस बंद करून घेतलाय, पुरण खाली उतरवले। यामध्येच आता वेलची पावडर घालून घेणार आहे आणि जायफळ सुद्धा घालायचे। गुळामध्ये जायफळचा फ्लेवर एकदम छान येतो, त्यामुळे जायफळ घालायला विसरू नका। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। लगेचच आपण पुरण वाटून घेणार आहे। इथे मी एका भांड्यावरती पुरणाची चाळण ठेवली आहे। यामध्येच थोडं थोडं पुरण घालायचं आहे आणि आपल्याला एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे। गरमच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। फक्त आपली डाळ एकदम छान शिजली आहे, त्यामुळे पुरण सुद्धा एकदम मऊ असं झालेलं आहे। मस्त असं मऊसूद असं पुरण बनून तयार झालेलं आहे। डाळ आपली व्यवस्थित शिजली होती आणि यामध्ये गूळही परफेक्ट टाकलेला आहे, त्यामुळे पुरण बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे। आता हे पुरण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। पीठ सुद्धा छान असं मळून घेऊया। आता बघू शकता पीठ एकदम छान असं मी चमचाभर तेलामध्ये मळून घेतलंय आणि एकदम मऊ असं झालेलं आहे।
आता यामधून एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे. तुम्ही कितीही पीठ घेतलं किंवा त्यामध्ये कितीही पुरण भरलं तरीसुद्धा आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही, कारण आपण सुरुवातीलाच पीठ एकदम छान असं सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम छान झालेलं आहे. आता याची अशी पारी करून घेऊया. पारी बनवताना मध्ये जाड आणि वरती आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही कितीही जरी पुरण भरलं तरीसुद्धा आपली पुरणपोळी अजिबातसुद्धा तुटणार नाही, अगदी परफेक्टच तयार होईल. आता व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे. अगदी अंगठ्याने असं दाबून आपल्याला आतपर्यंत पुरण भरायचं आहे आणि वरची बाजू अशी बंद करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आत्ता लगेचच आपण पुरणपोळी लाटून घेणार आहे. आता पीठ लावताना थोडंसं कमी लावायचं आहे, नाहीतर ही पुरणपोळी नंतर वातड होते. एकदम थोड्याशा पिठामध्ये आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला पोळपाटावरच गोळा थोडा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. जास्त जोर देऊन जर पुरणपोळी लाटली तर मधून ती पातळ होऊन तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी हलक्या हातानेच आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी दोन्ही साईडने मी आलटून पलटून छान अशी लाटून घेतली. अगदी हलक्या हातानेच मी पातळ अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. लगेचच आपण ती भाजून घेऊया. इथं तवा सुद्धा छान गरम झालेला. पुरणपोळी भाजताना आपल्याला गॅस एकदम लो किंवा फुल ठेवायचं नाहीये. अगदी मिडियम गॅसवरच आपल्याला पुरणपोळी अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आता एक बाजू छान भाजून घेतली, पलटून आपल्याला दुसरी बाजू ही खमंग अशी भाजून घ्यायची आहे. यावरच मी तेल घालून घेतले. बघू शकता पुरणपोळी आपली एकदम टम्म अशी फुगलेली आहे. पुरणपोळी बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर पुरणपोळी आपली कधीच बिघडणार नाही. अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी बनून तयार होईल. मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे अगदी तुम्ही फॉलो करा. तुमची सुद्धा पुरणपोळी अजिबात कधीच बिघडणार नाही, एकदम परफेक्ट अशीच तयार होईल. गुळाचं प्रमाण जर परफेक्ट घेतलं आणि पीठ मळताना पीठ एकदम छान असं चाळून घेतलं तेव्हाच पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी पुरणपोळी केली सुद्धा माझ्यासारखी अशी टम्म फुगलेली परफेक्टच पुरणपोळी बनवाल. अगदी चमचाभरच तेल मी ह्या पोळीला लावलेलं आहे, किंवा तुम्ही यावर तूपसुद्धा घालू शकता. दोन्ही साईडने मी खमंग अशी पुरणपोळी भाजून घेतलेली आहे. आता सगळ्या पुरणपोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही पुरणपोळीची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.